हे गाईज, वेलकम टू एस के वर्ल्ड. तर तुम्हाला कॅप्शन बघून समजलंच असेल की आम्ही आज कुठे चाललो आहे. आज अचानक प्लॅन ठरला आहे आमचा लोणावळ्याला जायचा. तर बघूया कशी काय ट्रिप होते. तर गाईज, आम्ही जर्नी स्टार्ट केली आणि लोणावळ्याला जाण्यासाठी बेस्ट रोड ऑप्शन म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तर गाईज, मुंबई पुणे एक्सप्रेसवे जसं दिसायला सुंदर आणि ड्रायव्हिंग करण्यासाठी ऑसम आहे, तसंच ओव्हर स्पीडिंग करणाऱ्यांसाठी तो डेव्हिलसुद्धा आहे. कारण की जर इथे तुम्ही ओव्हर स्पीडिंग केली तर तुम्हाला 2000 रुपीजचा फाईनसुद्धा बसू शकतो. आणि त्यासाठी इथे अशा प्रकारचे स्पीड डिटेक्टर कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. फायनली गाईज, आम्ही लोणावळ्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडून पुढे पहिला आम्ही नाश्ता करणार आणि त्यानंतर पुढच्या लोकेशनला जाणार. आणि गाईज, वीक सीझन असल्यामुळे आम्हाला ट्रॅफिकसुद्धा नाही मिळाली, नाहीतर लोणावळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक असतो, ज्यामुळे काही डेस्टिनेशन्स आपल्याला फिरायला मिळत नाही. सो गाईज, भूक तर भरपूर लागली होती आणि त्यासाठी नाश्ता करायला आम्ही थांबलो, जिथे हॉटेल द्वारका फास्ट फूड म्हणून होता आणि जिथे बन मस्का आणि मिसल पाव तर खूपच भारी होती. नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही आलो लोणावळा डॅम बघायला, जो ऑलरेडी टुरिस्टसाठी बंद होता. बट आम्ही गाडी बाजूला लावून तिकडचे व्ह्यूज आणि वेदर एन्जॉय करत होतो. हेच गाईस, ही तर काळजी तुम्हाला घ्यायलाच लागेल, कारण की अख्ख्या लोणावळा सिटीमध्ये CNG पंप कुठेच नाही. सो तुम्हाला गाडी पेट्रोल टाकूनच ड्राईव्ह करायला लागेल. फायनली गाईज, वी आर ऑन द टायगर पॉईंट आणि तिकडचे व्ह्यूज आणि वेदर वॉज ऑसम यार. म्हणजे खरंच एकदा तरी लोणावळ्याला आल्याच्या नंतर टायगर पॉईंटला यायलाच पाहिजे यार. तर गाईज, आता आम्ही आलो इकडे लायन्स पॉईंटला आणि वातावरण एक नंबर आहे यार, जबरदस्त. बट सगळे वातावरण बघायला येतात आणि इथे येऊन अशी वाट लावतात. डस्टबिन असून बाहेर कचरा टाकतात. दिस इज नॉट फेअर यार. निसर्ग बघायला आले तर ॲटलिस्ट तिथले नियम तरी फॉलो करा. कचरा तुमच्या गाडीमध्ये सगळे कुठे टाकतात. अरे भूमी, काय करते तू इथे? अरे वा. सो गाईज, आता मी निघालो आहे भुशी डॅमकडे जायला, जो लोणावळ्याचा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे, फेमस पॉईंट आहे. ऑलमोस्ट तिकडे सगळेच पर्यटक तिकडे जातात. तर आम्ही सुद्धा डिसाईड केलं की तिकडे जायचं. बट त्या अगोदर गाईज, हा व्ह्यू बघा.
फायनली गाईज आम्ही आलो आहे भुशी डॅमवरती आणि जसा भुशी डॅमचा फ्लो असतो तसं तर आम्हाला नाही मिळालं, कारण की पाण्याची पात्रता कमी असल्यामुळे जसा भुशी डॅम दिसतो तसा नाही मिळालं. बट ओके आहे, तिकडचा वेदर आणि तिकडचे वाईब्स ते एन्जॉयबल होते. तर हा बघा, हा लोणावळा स्टेशन आहे. इथून पुढचं स्टेशन लोणावळा आहे आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला हा मगनलालचा ओरिजिनल दुकान आहे, याच्यामध्ये आता मी शॉपिंग करणार आहे. हा आउटलेट आहे. तर गाईज आता मी शॉपिंग करून थोडा मॅप्रो गार्डनमध्ये फिरायला आलो आहे. लोणावळ्याचा मॅप्रो ॲक्च्युली मी पण नाही कधी बघितला, फर्स्ट टाईम आलो आहे. महाबळेश्वरचं तर खूप गेलो आहे, पण तिथला बघूया आता कसा आहे तो. चलो लेट्स गो. तर गाईज चला आपण पहिलं टूर बघूया काय काय आहे इथे, कसं आहे. ऑलमोस्ट सगळं सेम आहे. जसं महाबळेश्वरला आहे तर महाबळेश्वरचं थोडं मोठं आहे, हा थोडा आउटलेट छोटा आहे. काय काय घेत आहे तुम्ही? काय घेतलं? या हे मला डेटवाला घे, आल्मंड डेट्स. इकडे सगळे नमकीन्स आहेत आणि चॉकलेट्स आहेत, सगळे जॅम वगैरे इकडे आहे. सिरप पण आहे तिकडे. ऑलमोस्ट ठीक आहे, म्हणजे ॲक्युरेट जर बघायला गेलं तर प्लेसच्या हिशोबाने ठीक आहे. ओट्स पण घेईन मी. चॉकलेट खायला जाते. ए तुम्ही अर्धा पॅकेट तरी इथं येऊन खाल्ला असेल. हां मग किती घालते तू? तिसरा यो तो पप्पा पण गेलं खायला. पप्पा पण गेलं खायला. आवरत घेतले तरी पण तो खायला गेले. हां तो नाही ठेवला. तो कोण खातच ना, त्यांना माहिती आहे. उलट तो ठेवायला पाहिजे, जास्त खाणार नाही. ग्रीन ॲपल नको मला, लेमनवाला. होय तुम्ही आणले तुझा काना असं. तर गाईज मॅप्रो गार्डनमध्ये फलेरो क्लाव हा गेमसुद्धा आहे, ज्या गेममध्ये तुम्हाला एकदाच खाली ड्रॉप केला जातो आणि ड्रॉप केल्याच्या नंतर जेवढे चॉकलेट्स तुम्हाला कलेक्ट करता येतील तेवढे कलेक्ट करून त्यांच्या ट्रेमध्ये टाकायचं आणि तेवढे चॉकलेट्स तुम्हाला मिळणार आहे. बिचारी डिस्मूट झाली. कुठं? इकडं त्यांना माहिती आहे पक्की एरी लोक आहेत. ती माणसं बघून घेतात. मे महिना 2 महिने झालं डाएट करतं, 4 किलो वजन वाढलं मग कमी नाही आला. तर गाईज हा आहे मॅप्रोचा मॅक कॅफे. इकडे यांनी ब्युटी प्रोडक्ट्स पण स्वतःचे लॉन्च केले, बोटॅनिकल लिपस्टिक म्हणून. आणि हा गार्डन आहे, ही बघा आमची मम्मी. तसा वेल मेंटेन आहे, कमी स्पेसमध्ये मस्त केला आहे. ओके चला
आता हे लोक बोलतात तिकडे गेम खेळायचा आहे आपल्याला. बघूया कुठले कुठले गेम्स आहेत. चला कंचा भावला पाहिजे तुला. एक एक गेम खेळू बघू कशात प्राइज लागतं. पकड इकडे. फायनली गाईज पूर्ण दिवस एन्जॉयमेंट करून आम्ही आलो रंगाट हॉटेलला डिनर करण्यासाठी, जो ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती लोकेटेड आहे आणि टेस्ट तर त्याची ऑसम आहे यार. सो गाईज अशी होती आमची 1 डे लोणावळा ट्रिप विथ फॅमिली, जो अनप्लॅन्ड होता बट मजा, व्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस आमच्यासाठी नवीन होते. नवीन व्ह्यूज बघायला मिळालं, खूप एन्जॉयमेंट झालं. तर आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.